सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं, महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य. तो बिबट्या नव्हे, ती आहे रानमांजर. रानमांजराला बिबट्या समजून नाशकात घबराट, पोचला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाही. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. स्थानिक निवडणुका रखडणार, आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध, निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार. आज जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली. इंग्रजीत बोलत ओमरकडून दहशतवादाचं समर्थन, सुशिक्षित मुसलमानांकडून घडतोय पांढरपेशा दहशतवाद, आत्मघाती हल्ल्याचं समर्थन करतानाचा व्हिडिओ समोर. 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मालेगावातील डोंगराळे गावातील धक्कादायक घटना. मध्य रेल्वेची रखडलेली वाहतूक सुरळीत मात्र उशिरानं, मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक होती ठप्प. पुण्यातला अमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजून रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपात. किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रवीण तरडे संतापले, रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावले. हैदराबाद गॅझेट संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी, दुपारी 12 वाजता सुनावणी. आज राज्य सरकार उत्तर दाखल करणार. महाडचे मुसलमान शिवसेनेत, भाजपसोबत गेल्यानं मुसलमान अजित पवारांवर नाराज, शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का. राज्यात पुढील 2 दिवस थंडीची लाट, किमान तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज. दिल्ली स्फोट प्रकरणात आरोपी उमरच्या एका साथीदाराला अटक, जसीर बिराल वाणी उर्फ दानिशला श्रीनगरमधून अटक, दानिशनं हल्ल्यापूर्वी तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप. शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, स्कूल बस मागे घेताना चाकाखाली आल्यानं मृत्यू, पंढरपूरच्या ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल मधील घटना. दिल्ली स्फोट प्रकरणी अल्फला विद्यापीठ रडारवर, संस्था चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी पाठवले समन्स. दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात, मालेगावच्या राजकारणाला नववळण, भाजपाचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका. ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ, ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा एकला चलोचा नारा, खामगाव नगराध्यक्षपदासाठी अपर्णा फुंडकर यांनी भरला अर्ज, अपर्णा फुंडकर, आकाश फुंडकर यांच्या वहिनी. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक, स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत होणार चर्चा. विष प्राशन केलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार, वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांनी उपचार नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब, पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक, आंदोलनाला खासदार निलेश लंकेंनी दिली भेट. सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा, महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप.